नमस्कार. माझा आवाज येतोय सगळ्यांना? मला कसं कळेल की आवाज येतोय डॉक्टर साहेब? हॅलो, नमस्कार. शेतकरी भावांनो, माय बहिणींनो, माझ्या तरुण मित्रांनो, मैत्रिणींनो, आज आज किसान सभेच्या वतीने संधी दिलेली आहे की शरद जोशींचं जागतिकीकरणाचं राजकारण का फसलं. मला असं वाटतं की हे माझं भाग्य आहे की मार्क्सवादी किसान सभेच्या मंचावरनं मला याचं सगळं विश्लेषण करण्याची संधी मिळते आहे. नवीन पिढीला जगतात काय काय घडलं हे समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. स्वतंत्र भारतामध्ये शेतकऱ्यांची आंदोलनं झाली नाहीत असं नाही. शेतकऱ्यांची आंदोलनं गोऱ्या इंग्रजांच्या काळात सुद्धा झालेली आहेत आणि स्वतंत्र भारतामध्ये महाराष्ट्रात तर शेतकऱ्यांची आंदोलनं शेतकरी कामगार पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षांच्या माध्यमातून होतच राहिलेली आहे. प्राध्यापक एन डी पाटलांनी किसान सभेकरता एक शेतकऱ्यांची कैफियत लिहून काढली होती शेतकरी कामगार पक्षाकरता, आणि त्याच्या सुरुवातीला त्यांनी पहिलं वाक्य 1928 साली गोऱ्या इंग्रजांनी जे रॉयल कमिशन शेतकऱ्यांकरता शेतीकरता नेमलं होतं त्याचं लिहिलं होतं. त्यामध्ये त्याचे जे अध्यक्ष होते लॉर्ड लिन्थलिगो यांनी हिंदुस्तान म्हणजे खेडी, खेडी म्हणजे शेतकरी आणि शेतकरी म्हणजे हिंदुस्तान असं म्हटलेलं आहे. आणि हेच पंडित जवाहरलाल नेहरूंनी म्हटलं आहे की काहीही थांबू शकतं पण शेती काही थांबू शकत नाही, शेती संबंधातलं काही थांबता येत नाही. मला असं वाटतं की आज जी परिस्थिती आहे भारतात, देशात, राज्यात आणि जगात, यावर असं म्हणता येईल कालचा दिवस आजच्यापेक्षा बरा होता. मी सुरुवातीला सुरू करताना माझ्याबद्दल थोडं सांगतो, म्हणजे मग माझा विचार कसा काय विकसित झाला हे आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल. कारण हा विषय खूप मोठा आहे आणि या विषयावर बोलताना एका तासात सगळी मांडणी करणं हे शक्य नाही आणि माझ्यासारख्या अल्पबुद्धीच्या माणसाला तर आणखीनही शक्य नाही. पण पूर्ण शेतीचा विचार करताना मी माझा अनुभव असा सांगतो की मी 1970-72ला शेती सुरू केली वर्धा जिल्ह्यातल्या वायफड या गावामध्ये, आणि माझा जन्म एका जमीनदार कुटुंबात झालेला. माझे वडील हे वायफड गावाच्या जमीनदाराचे चिरंजीव. आजोबाकडे 1400 एकर जमीन होती. पण माझा जन्म नागपूरला झाला कारण माझी आई नागपूरची आणि एकुलती एक मुलगी, आणि माझ्या आईचे वडील हे कापडाचे व्यापारी होते. म्हणजे जन्मापासूनच कापूस आणि कापड असा माझा परिवाराचा संबंध होता. पण लहानपणीच वडील वारल्यामुळे आमच्या नागपूरच्या आजोबांनी आम्हाला लहानाचं मोठं केलं. शेतीचे संबंध फक्त एवढाच होता की उन्हाळ्याच्या सुट्टीत त्या आजोबांकडे जायचं. पण 70मध्ये आमच्या काकांच्या वाटण्या झाल्या आणि माझ्या भावाला 40 एकर जमीन मिळाली. मी MSc करत होतो तेव्हा नागपूरला. मी विचार असा केला की आपल्याला जन्मताच 40 एकर जमीन मिळालेली आहे आणि या देशामध्ये 54 एकराचं जमिनीचं सिलिंग आहे, तर जन्मताच आपण टाटा बिर्ला नाही पण गावचे बजाज किर्लोस्कर दालमिया तर झालेलो आहोत ना. मग आपण ही जमीन कसूया. आणि म्हणून मी नागपूरवरून जाऊन शेती करायला सुरुवात केली माझ्या भावांनो, बहिणींनो.
आणि 19 साली आपल्याला आठवत असेल, माझ्या वयाच्या लोकांना विचारा आपल्या गावात, तेव्हा शेतात काम करणाऱ्या आमच्या बहिणीची मजुरी 1 रुपया होती आणि भावाची मजुरी 2.5 ते 3 रुपये होती. आणि इतकी कमी मजुरी देऊन माझ्या 80 एकर कोरडवाहू, मी इन्व्हर्टेड कॉमामध्ये म्हणतो कोरडवाहू शेतीतनं काहीच शिल्लक राहिलं नव्हतं. आणि त्यावेळेच्या प्रधानमंत्री इंदिरा गांधी असं म्हणायच्या, गरिबी हटाव गरिबी हटाव. मला प्रश्न पडला की या शेतमजूर भावा बहिणींची मजुरी वाढली नाही तर गरिबी हटणार कशी आहे. आणि मी मोठा जमीन मालक म्हणून मजुरी देत नाही जास्त, त्याच्यापेक्षा जास्त मजुरी देऊ शकत नाही, मग ही मजुरी वाढणार कशी. मी काही खूप हुशार विद्यार्थी नव्हतो, खूप वाचन केलं नव्हतं, तेव्हा मला मार्क्स, साम्यवाद, पुंजीवाद हे काहीही माहीत नव्हतं. पण थोडं डोक्यात असं आलं की हे काहीतरी गावाचं कारण नाही आहे. गावाच्या गरिबीचं कारण या व्यवस्थेमध्ये आहे. आणि ती व्यवस्था अशी आहे की ती गावकऱ्यांना असं सांगते की तुम्ही मजुरांकडनं जास्तीत जास्त काम करून घ्या आणि स्वस्तात स्वस्त सगळा शेतमाल आम्हाला पुरवा आणि जे काही उरेल ते तुमची दलाली म्हणून तुम्ही घ्या, तुम्हीही मरू नका आणि मजुरांनाही मरू देऊ नका. अरे म्हटलं, ही दलाली नाही करायची. ही व्यवस्था गरिबी आपल्या माध्यमातून या मजुरांवर लादते आहे. या व्यवस्थेच्या विरुद्ध आपण उभं राहिलं पाहिजे. आणि अत्यंत नम्रपणे मी सांगतो की आजही मी तो प्रश्न विचारणारा सामान्य कार्यकर्ता आहे की शेतात काम करणाऱ्या मजूर भावा बहिणीची मजुरी वाढली नाही तर गरिबी हटणार कशी आहे. मित्रांनो, अशा पद्धतीने माझा सगळा हा प्रवास सुरू झाला. 72 मध्ये नागपूर महाराष्ट्रात कापसाचे भाव पडले होते आणि तेव्हा महाराष्ट्रातल्या साखर कारखानदार पाहून विदर्भातल्या सहकार नेत्यांनी कापूस उत्पादक संघाची निर्मिती केली. त्याच्यामध्ये काँग्रेस, डावे, CPM, CPIचे घंगारे साहेब हे सगळे होते. आणि या डॉक्टर बोकरेंशी माझा संपर्क आला. आणि 72 नंतर आपल्याला माहिती असेल की महाराष्ट्रात कापूस एकाधिकार योजना सुरू झाली. महाराष्ट्र हे एकमेव राज्य देशात होतं की जिथे व्यापारी खरेदी बंद झाली होती, दलाल अडते बंद झाले होते आणि सगळा कापूस सरकार विकत घेत होती. पण तेव्हा सुद्धा माझ्या मनात एक प्रश्न असायचा की महाराष्ट्रात एकाधिकार झाला पण देशात काय. कारण मुंबईच्या रुईच्या बाजारात गाठी येतील त्या पंजाबमधनं येतील, हरियाणामधनं येतील, राजस्थानमधनं येतील, गुजरातमधनं येतील, दक्षिणेतनं येतील. आणि रुईची गाठ जर तिथे स्वस्त खपली आणि महाराष्ट्राच्या रुईला भाव नाही मिळाला तर मग कापसाला भाव कसा मिळणार आहे. मग एकाधिकार फक्त महाराष्ट्रात करून उपयोग काय, हा प्रश्न मी कापूस उत्पादक संघाच्या बैठकीत जाऊन विचारायचो. डॉक्टर बोकरे मला खासगीत म्हणायचे की तुझा प्रश्न बरोबर आहे, पण त्यांनी मला जे शिकवलं ते हेच की सरकारच्या विरोधात शेतकऱ्यांना संघटित करण्याकरता याचा उपयोग करता येऊ शकतो. ते बिलकुल बरोबर होतं. आणि मग त्यांच्याकडनं मी मोनोपॉली, मोनोपॉली, मार्क्स, साम्यवाद हे सगळं थोडं थोडं शिकत गेलो. थोडं थोडं मी वाचतही गेलो. पण माझ्या मनात एक स्पष्ट कल्पना अशी होती की शेतकऱ्यांचा प्रश्न हा एका राज्याचा किंवा एका पिकाचा नाही, हा संपूर्ण देशाच्या अर्थव्यवस्थेचा आहे. आणि म्हणून संपूर्ण देशात काय काय होत आहे याच्याकडे माझं बारकाईने लक्ष असायचं. आणि मी त्याबद्दल वर्तमानपत्रातनं, मासिकातनं माहिती घेण्याचा प्रयत्न करायचो. आणि या प्रयत्नामध्येच या माझ्या चिकित्सका वृत्तीमुळे मी दिनमान त्यावरनं हे एक हिंदी पाक्षिक प्रसिद्ध व्हायचं. त्याच्यामध्ये छोटीशी बातमी वाचली की एक IAS ऑफिसर जागतिक संघटनेतनं नोकरी सोडून, युनायटेड नेशनची नोकरी सोडून पुण्याजवळ आलेले आहेत. कांद्याच्या भावाकरता आंदोलन करतात आहे. त्यांचं नाव शरद जोशी. मला खूप आश्चर्य वाटलं की एक IAS अधिकारी परदेशातनं नोकरी सोडून येतो, शेती काय करतो आणि कांद्यासारख्या नाशवंत वस्तू करता भाव मागतो. मी म्हटलं, जर कांद्याचा धान्याला का भाव मिळू शकत नाही. आणि माझ्या मनातली एक छोटीशी कल्पना अशी होती की या देशाची व्यवस्था तर सगळे IAS अधिकारीच चालवतात, मंत्री फक्त समोर दिसतात.
धोरणं तर आय एस अधिकारी ठरवतात. मग एक आय एस अधिकारी शेतकऱ्यांच्या बाजूने उभा राहत असेल आणि असा फुकटाचा वकील मिळत असेल तर काय हरकत आहे. आणि म्हणून मग मी शरद जोशींना एक पत्र पाठवलं. मला पत्ता माहिती नव्हता त्या बातमीच्या आधारावर, आणि फक्त शरद जोशी चाकण पुणे. माझ्या त्या पत्राच्या मार्जिनमध्ये मी 4 वाक्य लिहिलेली होती. माझ्या पत्रा आजही माझ्या लेटर हेडवर ती वाक्य आहेत. किसानों का योजनाबद्ध शोषण बंद करो, फसलों के दाम और औद्योगिक उत्पादन के दामों में परस्पर संबंध होना चाहिए, गरीब को अनाज सस्ता मिलना चाहिए पर अनाज पैदा करने वाले ने गरीब क्यों रहना चाहिए, खेत मजदूरों की मजदूरी बढ़े बिगर गरीबी कैसे हटेगी, आणि शेवटचं वाक्य आहे कि कपास के दाम कम होते हैं पर कपड़े के दाम बढ़ते हैं क्यों. मला स्वर्गीय शरद जोशींच्या पत्नी स्वर्गीय लीलाताई जोशींनीच पहिल्या बैठकीत हे सांगितलं. कारण मी जेव्हा त्यांना भेटायला गेलो त्यांचं मला उत्तर आलेलं आहे 1 मे 1980, आणि मी 1980 मध्येच त्यांना भेटायला गेलो जेव्हा त्यांचं नाव कुठेच माहिती नव्हतं. हे मी सगळे याच्याकरता सांगतोय की कसं कसं धोरण यांनी बदलवलं ते पहिले आपल्याला समजून घ्यावं लागेल. तेव्हा ते जेलमध्ये होते. माझी पहिली भेट झाली स्वर्गीय लीलाताईंशी. सिंध कॉलनीमध्ये त्यांचा खूप सुंदर मोठा बंगला होता, आणि लीलाताईंना माझं सगळं त्यांनी सांगितलेलं होतं, आणि लीलाताईंनी माझं पत्र वाचलेलं. त्या पत्राच्या मार्जिनमध्ये जी वाक्य लिहिलेली होती ती वाक्य वाचूनच शरद जोशींनी तुम्हाला पहिले उत्तर दिलं. मिनू मसानी आणि जॉर्ज फर्नांडिसचं पत्र लागेल तर बाजूला ठेवलं. ते म्हणाले की ही वाक्य म्हणजे शेतकरी संघटनेचा विचार आहे. मी नम्रपणे सांगतो, मी काही खूप हुशार नाही, पण ही वास्तविकता आहे. आणि ते जेलमध्ये असल्यामुळे माझी भेट झाली, आणि मग तिथून मी पुण्यावरनं गोव्याला गेलो. माझा एक मित्र गोव्याला राहत होता म्हणून, आणि मग 5-6 दिवसांनी मी परत आलो. तोपर्यंत शरद जोशी सुटलेले होते, आणि मी माझ्या पुण्याच्या एका मित्राकडे थांबलो होतो. डबली त्याचं नाव, तो स्टॅटिस्टिक्सचा प्रोफेसर होता. आणि मी जेव्हा फोन केला तर शरद जोशी म्हणे तुम्ही कुठे आहे. मी सांगितलं की इथे इथे आहे मी. तेवढे मी तिथेच येतो आणि तुम्ही माझ्यासोबत आंबेठाणला शेतावर चलाल का. ते म्हटलं वा, खूप चांगली गोष्ट ही तर. आणि शरद जोशींच्या बुलेटवर बसून मी शरद जोशींसोबत आंबेठाणच्या अंगारमळ्याच्या शेतात गेलो. ते शेत पाहिल्यावर मी शरद जोशींना म्हटलं की तुम्ही ही शेती का विकत घेतली. म्हटलं तुम्ही पुण्यापासून आणखीन थोडे दूर गेले असते तर एवढ्या पैशामध्ये तुम्हाला फार चांगली जमीन मिळाली असती, पाणी असणारी जमीन मिळाली असती, आणि तुम्हाला शेतीचं दुःख थोडं उशिरा कळलं असतं. शरद जोशींनी दिलेलं उत्तर अत्यंत मार्मिक होतं. ते म्हणाले की मी युनायटेड नेशन्समध्ये फर्स्ट डिकेड ऑफ डेव्हलपमेंट, सेकंड डिकेड ऑफ डेव्हलपमेंटचा जो अभ्यास केला त्यातनं निष्कर्ष हा होता की जगातली गरिबी ही कोरडवाहू शेतीमुळे आहे. आणि त्याचा अर्थ असा होतो की जर जगातली गरिबी दूर करायची असेल तर कोरडवाहू शेती ही नफ्याची केली पाहिजे. ती नफ्याची झाली म्हणजे गरिबी. मनात विचार आला की भारतात तर सगळी शेती कोरडवाहू आहे 80-85%. मग तिथली ती गरिबी दूर करायची असेल तर तिथली कोरडवाहू शेती नफ्याची केली पाहिजे. आणि म्हणून मी ही कोरडवाहू जमीन 35 एकर घेतली. विचार हा केला की याच्यामध्ये आपण भांडवल टाकू, याच्यामध्ये आपण तंत्रज्ञान टाकू, याच्यामध्ये आपण मार्केटिंगचं स्किल टाकू, आणि हे सगळं केल्यानंतर जर ही कोरडवाहू शेती नफ्याची झाली तर सांगता येईल की हे असं असं केलं तर शेती नफ्याची होते आणि गरिबी दूर करता येते. मी एकदम उडालोच. म्हटलं वा, क्या बात है. आणि नंतर असा चमत्कार झाला की शरद जोशींचं ते आंदोलन नाशिकला पोहोचलं आणि कांद्या ऊस आंदोलनाच्यात ते रूपांतरित झालं. आणि पाहता पाहता शरद जोशी सगळीकडे लोकप्रिय झाले. मी जेव्हा तिथनं परत आलो तर मी इथल्या एका अन्नदाता, आमच्या इथले शरद पाटील आहेत, त्यांचं एक पाक्षिक निघत होतं. त्याच्यामध्ये एक लेख लिहिला होता शरद जोशींच्या सगळ्या याच्याबद्दलचा, आणि त्याच्यावर शरद जोशींचा पुण्याचा पत्ता लिहिला होता. आणि दर्यापूरच्या तरुण पोरांनी, श्रीकांत तराळ आहे, अरविंद नळकांडे आहे, ॲडव्होकेट गावंडे आहे, यांनी शरद जोशींना परस्पर फोन करून पत्र टाकून दर्यापूरला आम्ही शेतकरी मेळावा घेतो म्हणून त्यांच्याशी पत्रव्यवहार केला होता. मला शरद जोशींचा फोन आला की असा असा दर्यापूरवरनं निरोप आलेला आहे, काय करायचं. म्हटलं बिलकुल या दर्यापूरला. मला माझ्याशी काही संपर्क केला नव्हता,
शरद पाटील जरी नागपूरला होते पण त्यांनी माझ्याशी काही मला सांगितलं नव्हतं. पण मी शरद जोशींना म्हटलं नक्की या म्हटलं, आणि मला बोलवलेलं नाही आहे तरी मी येतो म्हटलं तिथे, कारण आपल्याला अशीच माणसं गोळा करून हे काम वाढवावं लागेल म्हटलं. आणि असे खूप तरुण विदर्भात आहे म्हटलं सध्या. आणि दर्यापूरचा मेळावा झाला. त्याच्यानंतर आम्ही शरद जोशींना वर्ध्याला आणलं. वर्ध्याला आम्ही 2 दिवसाचं एक शिबिर घेतलं. त्या शिबिरातनं आणि परभणीच्या एका शिबिरातनं शेतकरी संघटना आणि विचार कार्यपद्धती या पुस्तकाचा, मी जेव्हा शरद जोशींच्या जागतिकीकरणावर प्रश्न उपस्थित करतो तेव्हा सुरुवातीलाच हे सांगून ठेवतो की मी आजही शेतकरी संघटनेचा पाईक आहे. मी शेतकरी संघटनेचा बिल्ला कधी माझ्या छातीवरनं काढलेला नाही, आणि मी शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती याला मानणारा पाईक आहे आजही. मित्रांनो, 80 ते 90 असं जर मी म्हटलं की हे मंतरलेले दिवस होते आणि शेतकरी आंदोलनाचे, तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही. इतकं चांगलं सगळं काम चाललेलं होतं. आम्ही 1982 मध्येच वर्ध्याला अखिल भारतीय किसान समन्वय समितीची स्थापना करणारी बैठक घेतली होती, आणि तिथे किसान समन्वय समितीची स्थापना झाली होती. दुर्दैवानं त्याच दिवशी स्वर्गीय लीलाताईंचा स्वर्गवास झाला आणि शरद जोशींना ती अर्धवट सोडून जावी लागली. पण ती बैठक संपली, किसान समन्वय समितीची स्थापना झाली. पंजाब, हरियाणा, राजस्थान, आंध्र प्रदेश, कर्नाटक या सगळ्या भागात शेतकरी उपस्थित होते. मी त्याचा समन्वयक झालो, कोऑर्डिनेटर झालो, आणि असं महाराष्ट्रात आणि देशात शेतकरी आंदोलन वाढत वाढत गेलं. गुजरातमध्ये खेडूत समाजासोबत आमचं काम सुरू झालं. आणि सुरुवातीची जी शेतकरी संघटनेची घोषणा होती, शेतीमालाला भाव न देणं हे सरकारचं अधिकृत धोरण आहे. गरिबी हटवण्यासाठी काहीही करण्याची गरज नाही. गरिबी वाढावी आणि टिकावी याच्यासारखा सरकार जे करणं बंद करावं, या ज्या घोषणा होत्या ना, या घोषणा शेतकऱ्यांच्या मनातल्या होत्या. आणि त्याच्यामुळे शेतकरी संघटनेच्या मंचावरनं जे बोललं जातं आणि शेतकऱ्याच्या मनात जे आहे त्याची फ्रिक्वेन्सी जुळत होती आणि रेझोनन्स होत होता, आणि म्हणून शेतकरी संघटना सगळीकडे वाढत होती. कांद्यापासून सुरू झालेली शेतकरी संघटना ऊस, कांदा इथे गेली, आणि मग विदर्भातल्या मध्ये ती स्थायी झाली. मी स्थायी झाली याच्याकरता म्हणतो की हेही अभ्यासून घेतलं पाहिजे की नंतर ऊस उत्पादकांचा पाठिंबा शेतकरी संघटनेला, शरद जोशींना राहिला नव्हता. जी काही माणसं गोळा करण्याची शक्ती, ताकद होती ती विदर्भ मराठवाड्यातल्या कोरडवाहू पट्ट्यातल्या शेतकऱ्यांची आणि कापूस उत्पादकांची होती. हे अधोरेखित करून मी आपल्यासमोर इथे नमूद करतो आहे. मी एक गोष्ट विचार करण्याकरता आणि अभ्यास करण्याकरता सुचवतो आहे की अंतुले मुख्यमंत्री होते म्हणून ऊस उत्पादक आंदोलनाला सहकारी साखर कारखान्याचा पाठिंबा होता. माधवराव बोरस्ते हे वसंतदादा गटाचे होते, आणि त्यावेळेला नाशिकला त्यांनी निफाड कारखान्यातनं सगळी सूत्र हलवली आणि पाठिंबा दिला. माझा असा एक अभ्यास आहे की मराठ्यांना मुसलमान मुख्यमंत्री नको म्हणून वसंतदादांचा गट शरद जोशींच्या माध्यमातून त्यांच्या विरोधात महाराष्ट्रात वातावरण तयार करत होता. आणि जेव्हा अंतुले पाय उतार झाले आणि मराठा मुख्यमंत्री झाला, शरद जोशींचा ऊस उत्पादकांचा पाठिंबा संपला. हे मी इथेच नमूद करून ठेवतो. पण विदर्भाने एवढी मोठी ताकद उभी केली की महाराष्ट्रातले आणि देशातले सगळे आमचे मेळावे हे या भागातल्या शेतकऱ्यांच्या ताकदीवर यशस्वी झाले. असं जर मी म्हटलं तर ती अतिशयोक्ती होणार नाही. शेतीमालाला भाव न देणं हे सरकारचं अधिकृत धोरण आहे. त्या धोरणाच्या विरोधात शेतकरी संघटना आहे हे शेतकऱ्यांना पटलं होतं, आणि म्हणून शेतकऱ्यांचा शेतकरी संघटनेला पाठिंबा होता. मी राजकारणाचा एक भाग अजून इथे नमूद करून ठेवतो की त्यावेळेला महाराष्ट्रात काँग्रेसला विरोध करणारी फार मोठी ताकदच नव्हती. कॉम्रेड घंगारे म्हणा किंवा कॉम्रेड देशमुख म्हणा किंवा ND पाटील, शेतकरी कामगार, समाजवादी पश्चिम महाराष्ट्रामध्ये
असा जर अभ्यास केला, मराठवाड्यामध्ये काही समाजवादी असाच काहीतरी विरोधी गोटावाळा होता काँग्रेसच्या विरोधात, पण ग्रामीण भागामध्ये काँग्रेसच्या विरोधात खरं वातावरण जर महाराष्ट्रात तयार केलं तर ते शेतकरी संघटनेने केलं आणि मग हे सगळे लोक त्याच्यामध्ये एकत्र झाले आणि ती ताकद वाढत गेली. ही वस्तुस्थिती आहे. पण इथे अजून एक नमूद करतो की ज्या ज्या पट्ट्यामध्ये जनसंघ होता, विदर्भामध्ये भंडारा म्हणा, गोंदिया म्हणा, या परिसरामध्ये तुमसर म्हणा, किंवा बुलढाणा जिल्ह्यातला काही भाग मलकापूर आणि जळगाव जामोद वगैरे अशा पट्ट्यामध्ये जिथे शेतकरी कामगार पक्षही थोडा होता, तिथे त्या प्रमाणात शेतकरी संघटना वाढली नाही, हेही नमूद करून ठेवा. कारण पुढे याचा अनालिसिस करूया. अशा पद्धतीनेही शेतकरी संघटना महाराष्ट्रात आणि देशात वाढत होती. शरद जोशींची एक ताकद तयार झालेली होती. आणि व्ही.पी. सिंग प्रधानमंत्री झाले तेव्हा तर शेतकरी संघटना उच्चांकावर होती असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही. व्ही.पी. सिंग शेतकरी संघटनेच्या मंचावर आलेले होते. त्याच्या आधीचे मेळावे जर आपण पाहिले तर अटल बिहारी वाजपेयी पासून तर चंद्रशेखर, अजित सिंग हे सगळे नागपूरच्या कस्तुरचंद पार्कच्या मेळाव्याला आले होते. असं सगळं राजकारण सुद्धा शेतकरी संघटनेचं यशस्वी होत होतं. अनेक लोक म्हणतात की शेतकरी संघटना राजकारणात गेली म्हणून शेतकरी संघटना अपयशी ठरली. हे बरोबर नाही आहे. आम्ही राजकारण सुरू केलं तेव्हा आम्ही पहिल्यांदा शरद पवारांच्या समाजवादी काँग्रेसच्या चरख्याच्या चिन्हावरनं हिंगणघाटवरनं एक आमदार निवडून आणला होता, डॉक्टर बोंडे म्हणून. टेंबुर्डे निवडून आले होते अपक्ष म्हणून वरोऱ्यावरनं, म्हणजे 2 आमदार सुरुवातीलाच होते. मग जनता व्ही.पी. सिंगांच्या पक्षासोबत युती करून 5 आमदार झाले होते शेतकरी संघटनेचे. राजू शेट्टी वगैरे तर नंतर आले हो, पण त्याच्या आधी हे राजकीय यश मिळालेलं होतं ना आम्हाला. व्ही.पी. सिंग प्रधानमंत्री झालेत आणि प्रधानमंत्री व्ही.पी. सिंग झाल्यानंतर शरद जोशींना त्यांनी देशाची कृषी नीती ड्राफ्ट करण्याची जबाबदारी दिली आणि एक सल्लागार समिती नेमली. त्या समितीचं त्यांना अध्यक्ष केलं आणि त्यांना राज्यमंत्री पद सुद्धा दिलं. पण आता इथून खरा महत्वाचा भाग आहे की शेतकरी संघटनेचं राजकारणाचा ऱ्हास कसा सुरू झाला. 1970 पासून सुरू झालेली संघटना 86-87 पर्यंत वाढत राहिली. मी इथे एक अजून घटना नमूद करतो की जेव्हा भिंदरवाले जिवंत होते तेव्हा पंजाबच्या भारतीय किसान युनियनच्या सोबत शेतकरी संघटनेचे 1000 सैनिक शेतकरी हे चंदीगडला 7 दिवस रस्त्यावर बसून पंजाबच्या गव्हर्नरला त्यांच्या घराला घेराव करून बसले होते. पूर्ण चंदीगडमध्ये सगळीकडे शेतकरी होते. अशी मोठी मोठी आंदोलनं झाली. त्या सगळ्या आंदोलनामध्ये कुठेही फ्री मार्केट, कुठेही सरकारचा हस्तक्षेप नको अशी मागणी नव्हती. जोल कमिटी स्थापन झाली तिथे आणि शेतकरी संघटनेची मागणी जी होती की तुम्ही विजेचे दर वाढवा पण उत्पादन खर्चामध्ये धरा आणि त्या पद्धतीने गव्हाचा, धानाचा आणि शेतीमालाचा भाव द्या. हे जोहर कमिटीने पंजाबमध्ये रिकमेंड केलेलं आहे. म्हणजे इंटरव्हेन्शन मान्य होतं ना. व्ही.पी. सिंग प्रधानमंत्री झाल्यानंतर, मी आता विषय लहान करत जातो कारण फार मोठा विषय आहे हा. व्ही.पी. सिंग प्रधानमंत्री झाल्यानंतर जी जबाबदारी दिली शरद जोशींना देशाची कृषी नीती ड्राफ्ट करण्याची, पण माहीत नाही व्ही.पी. सिंगांचं कधी शरद जोशींचं पटलं असं मला वाटत नाही. आणि म्हणून व्ही.पी. सिंगांनी शरद जोशींच्या त्या कृषी नीती केलं नाही. पण त्यावेळेस शरद जोशी व्ही.पी. सिंगांची ती जबाबदारी स्वीकारल्यानंतर शरद जोशींनी आंबेठाणला एक बैठक बोलवली होती आणि त्या बैठकीमध्ये शेतकरी संघटना डिझॉल्व्ह करण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला होता. आणि ती बैठकीची सुरुवात करताना ते बिल्ला न लावता त्या बैठकीत बसले होते आणि बिल्ला काढून आजचे जे सुप्रीम कोर्टाचे प्रमुख न्यायाधीश आहेत माननीय बोबडेजी
आणि विधानसभेचे उपाध्यक्ष होते माननीय टेंभुर्डेजी, त्यांच्याकडे तो बिल्ला काढून दिला होता. आणि शरद जोशींनी बैठकीची सुरुवात करताना असं म्हटलं होतं की काँग्रेस करता गांधींनी जी चूक केली की स्वतंत्र भारतामध्ये काँग्रेस बरखास्त केली नाही, ती चूक आपण करू नये. आता शेतकऱ्यांचे प्रश्न सुटायला लागलेले आहेत. व्ही.पी. सिंग सरकारनं 10,000 रुपयाची शेतकऱ्यांची कर्जमाफी केलेली आहे आणि म्हणून आता शेतकरी नाही, आपण शेतकरी संघटना आता बरखास्त करूया. मी नम्रपणे उभा झालो आणि मी त्यांना म्हटलं की तुम्हाला करायचं नसेल तर तुम्ही काम करू नका. आम्ही काही तुम्ही येण्याची वाट पाहत नव्हतो. आमच्या ताकदीने आम्ही काम करत होतो. आम्ही काम करत राहूया. पण शेतकऱ्यांचे प्रश्न सुटलेले नाहीत आणि शेतकरी संघटनेची शेतकरी आहे तोपर्यंत गरज राहणार आहे. आणि मग एक एक जण विरोधात बोलायला लागला. आणि शरद जोशींचे जवळचं जे कुटुंब आहे भास्करराव, स्वर्गीय भास्करराव बोरावकेंचं, त्यांच्या भावाचा मुलगा शशिकांत बोरावके त्या बैठकीत शेवटी त्यांनी घोषणा दिली शरद जोशी मुर्दाबादची. तेव्हा शरद जोशी सावध झाले आणि शेतकरी संघटना बरखास्त करण्याचा निर्णय मागे घेतला. मी हे याच्याकरता सांगतोय की मग शरद जोशींनी जे 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 निर्णय घेतले आणि आज जो शेतकरी संघटनेचा राज झाला त्याचं बीज इथे आहे. हे शेतकरी संघटना आणि शेतकरी आंदोलनाचा अभ्यास करणाऱ्या माझ्या नवीन पिढीच्या भावांनो बहिणींनो, तुम्ही सगळ्या याचा अभ्यास करायला पाहिजे अशी माझी विनम्र मत आहे. माझं काही चुकलं असेल तर तुम्ही केव्हाही मला सांगू शकता. मी त्याची माफी मागायला सुद्धा तयार राहीन. हे जे आहे हे असं होत असताना व्ही.पी. सिंगांनी शरद जोशींना महत्त्व दिलं नाही. व्ही.पी. सिंगांनी शरद जोशींच्या कृषी नीतीकडे लक्षही दिलं नाही. पण शरद जोशींनी ती माझ्याजवळ इथे आहे, हे मी तुम्हाला दाखवतोय. ही 1990 मध्ये त्यांनी प्रसिद्ध केली. या कृषी नीतीमध्ये शरद जोशींनी आयात निर्यातीचं धोरण कसं असावं त्याची एक यार्डस्टिक सांगितलेली आहे. ती असं आहे की हे इथे दिलेलं आहे, मी इथे आहे त्यांचं ते. त्याचा अर्थ असा आहे की कृषी जाहीर केलेल्या हमी किमतीच्या 60% जास्त भाव बाजारात झाले तर आयात सुरू करायची आणि कृषी मूल्य आयोगानं जाहीर केलेल्या हमी किमतीच्या 40% कमी भाव झाले तर मग निर्यात सुरू करायची. म्हणजे 60% आणि 40% हा बेंचमार्क दिला. म्हणजे सरकारचा हस्तक्षेप रिकमेंड केलेला आहे की नाही. याच्यामध्ये आणखीन असे खूप उदाहरणं देता येतील की याच्यामध्ये सगळा सरकारचा हस्तक्षेप त्यांनी मान्य केलेला आहे. आता मला तुम्ही सांगा हो की 1990-91 साली सरकारचा हस्तक्षेप मान्य करणारी शरद जोशी 10 नोव्हेंबर 91 शेगावला मेळावा घेतात. त्या मेळाव्याला नरसिंहरावांना तिथे प्रधानमंत्री त्यावेळेचे त्यांना आमंत्रित करतात आणि मुक्त अर्थव्यवस्थेला पाठिंबा देण्याचं धोरण जाहीर करतात. काय फरक पडला एका वर्षामध्ये. डंकेल ड्राफ्टचा ढोल वाजवण्याची काय गरज होती हो. डंकेल ड्राफ्ट येणार होता, WTO येणार होतं. अमेरिका आणि युरोप यांच्यामध्ये 1986 पासून उरुग्वेमध्ये झालेली बैठक याचा उल्लेख कधीही जोशींनी शेतकरी संघटनेच्या शिबिरांमध्ये केलेला नाही किंवा याच्यामध्ये सुद्धा कुठेही त्याचा उल्लेख नाही. काय आहे हो उरुग्वेची बैठक. नवीन पिढीला काही माहिती नाही काय काय घडलेलं आहे ते. गॅट नावाची संस्था, जनरल अग्रीमेंट ट्रेड अँड टेरिफ, ही संस्था 1948 साली जगात फॉर्म झाली होती. ती व्यापाराचे नियम काय असावे याच्याकरता होती आणि त्याच्यामध्ये शेती हा विषय नव्हता. हा विषय शेतीचा हा उरुग्वेच्या भारतामध्ये आला कारण अमेरिका आणि युरोपमध्ये सबसिडीबद्दल वाद व्हायला लागलेत. कारण दोघंही सबसिडी वाढवत होते. फ्रान्समध्ये गव्हाचं उत्पादन प्रचंड वाढत होतं कारण फ्रान्सला, युरोपला असं वाटत होतं की जगाला आम्ही गहू पुरवू आणि अमेरिका जगाला गहू पुरवत होता. आपण PL 480 वर जगत होतो की नव्हतो जेव्हा आपल्याकडे गहू नव्हता, ज्याला डॉक्टर स्वामीनाथन शिफ्ट टू माउथ म्हणतात, अशी आपली परिस्थिती ना. तर त्या उरुग्वेच्या शेतीच्या सबसिडीच्या भांडणातनं 86 ते 94 ते भांडण चाललं. तेव्हा भारतात त्याची काही चर्चा नव्हती. शरद जोशी साहेबांना आम्हाला कधी हे शिकवलं नाही. आणि जेव्हा त्यांचा दोघांचा कॉम्प्रोमाइज झालं आणि 1 जानेवारी 1995 गॅट नावाची संस्था ही
डिझॉल्व्ह झाली आणि विश्व व्यापार संघटना WTOची स्थापना झाली. ती होणारच होती. त्याच्याकरता शेतकरी संघटनेची नरसिंहराव आणि मनमोहन सिंगांना खुश करण्याकरता हे मी फार जबाबदारीने म्हणतो आहे. कारण शरद जोशींनी 10 नोव्हेंबर 1991च्या मेळाव्याला नरसिंहरावांना आमंत्रित केलं होतं आणि मी शरद जोशींना नम्रपणे म्हटलं होतं की नरसिंहराव येणार नाहीत. शरद जोशींनी मला उलटा प्रश्न विचारला होता, तू असं कसं काय म्हणतो? म्हटलं मला खूप राजकारण कळत नाही, पण आपण शेगावला 1.5-2 लाख लोक एकत्र करणार आहोत आणि महाराष्ट्रातले शेतकरी नेते जानता राजा माननीय शरद पवार यांना तुम्ही आमंत्रित, ते नरसिंहरावांना सरळ म्हणतील की तुम्हाला तो शरद पाहिजे की हा शरद पाहिजे, आणि नरसिंहरावांना तो शरद पाहिजे, त्याच्यामुळे ते तुमच्याकडे येणार नाहीत. झालं असंच की नरसिंहराव आले नाहीत. नरसिंहरावांनी पत्र पाठवून दिलं. ते पत्र पूर्णपणे देशोन्नतीच्या त्यावेळेसच्या अंकात आहे, ते माझ्या फेसबुकवर मी टाकलेलं आहे एकदा. आणि तिथे शेगावचा जाहीरनामा जाहीर झाला. त्या जाहीरनाम्यामध्ये चतुर्सूत्री जाहीर झाली. फ्री मार्केटला एक प्रकारे पाठिंबा देण्याचं धोरण जाहीर झालं आणि त्यावेळेलाच किसान समन्वय समितीची बैठक सुद्धा शेगावला होती. शरद जोशींनी त्या शेगावच्या जाहीरनाम्यावर आमच्या सगळ्यांच्या सह्या घेतल्यात किसान समन्वय समितीच्या. मी माननीय शरद जोशींना म्हटलं की साहेब, तुम्ही जर आज हा जाहीरनामा इथून जाहीर करता आहात तर मग शेगावच्या मंचावरनं तुम्ही उद्यापासून शेतकऱ्यांनी कापूस एकाधिकार योजनेमध्ये कापूस देऊ नये अशी घोषणा करावी, तर काही तर्कसंगती होईल. मी अत्यंत नम्रपणे सांगतो की त्या दिवशी शरद जोशींनी पहिल्यांदा माझी जात काढली. ते मला म्हणाले, विजय तू मारवाडी आहे, तू एकाधिकार योजनेबद्दल बोलू नको नेहमी. मी म्हटलं मी बोलतच नाही. मी त्यातल्या अन्यायकारक कपाती रद्द करा अशी मागणी करतोय. 3% आणि 25% या अन्यायकारक कपाती असाव्यात, ज्या ND पाटलांनी पोलोच्या वेळेस सहमंत्री असताना बदलवल्या होत्या. 3%ची कपात 1% केली होती आणि 25%ची कपात 5% केली होती. तशी मागणी आपण करूया. सुधाकर नाईक मुख्यमंत्री होते त्यांच्याकडनं. मग ते म्हणाले ठीक आहे, तुला काय बोलायचं ते बोल. मी बोललो. तिथे काय काय घडलं मग अनेकांना त्याची माहिती आहे, पण आता माझ्या वयाचे फार कमी लोक राहिलेले आहेत, माझ्या तरुण पोरींनो. पण या सगळ्या घटना आहेत. पण शरद जोशींनी मला तिथे आंदोलनाची घोषणा, आंदोलन होऊ दिलं नाही. हाही इतिहास पुढे आहे, पण ते आता यावेळेस मी काही सगळं सांगणार नाही. मित्रांनो, मला कळलं नाही की हा एकदम असा बदल का करण्याची गरज होती. कुठं तरी माझं असं मत आहे की शरद जोशींना पुन्हा नरसिंहराव मनमोहन सिंगांची दोस्ती करून दिल्लीच्या दरबारात काहीतरी महत्त्वाचं पद मिळावं आणि तिथे जाऊन मग सांगीन युक्तीच्या गोष्टी 4 असा काहीतरी प्रकार होता आणि त्याकरता घेतलेली ही सगळी पावलं होती असं मला वाटतं. मी शरद जोशींना अत्यंत नम्रपणे सांगत होतो की आपण एवढा मोठा सगळं काम करतोय, पण महाराष्ट्र सरकारच्या अधिकारात असलेल्या कापूस एकाधिकार योजनेमधल्या 3%, 25%च्या कपाती आपण रद्द करून घेऊ शकत नाही. हे बरोबर नाही आहे. आणि मी तो आग्रह धरत राहिलो. शरद जोशी तो मुद्दा बाजूला करत राहिलेत. जाऊ द्या, हा विषय काय आज आपला महत्त्वाचा नाही आहे. पण हे जे दंकेल प्रस्ताव, मुक्त अर्थव्यवस्था, फ्री मार्केट, ज्याला आपण खाऊजा म्हणतो, खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकरण संघटना चालली होती. मी शरद जोशींना अत्यंत नम्रपणे सांगितलं की सर, मला हे काही समजत नाही आता साहेब, तर मी हे लोकांना काय समजून सांगेल. आणि शरद जोशींना मी स्पष्टपणे असंही सांगितलं की आता मी तुमच्या विरुद्ध असहकार आंदोलन सुरू करतोय. मी महाराष्ट्रातल्या तुमच्या कुठल्याही बैठकीला येणार नाही, कारण तुम्ही महाराष्ट्राचा प्रश्न दाबतात, कापूस उत्पादकांचा, एकाधिकार योजनेमधल्या अन्याय कपातीचा, आणि म्हणून मी महाराष्ट्रात तुमच्या बैठकीला येणार नाही. पण देशाच्या बैठकीनं लागेल तर मी येईल, पण मला हे काही समजत नाही आहे. त्याच्यानंतर औरंगाबादचं भावानं अधिवेशन झालं 93 मध्ये. मी आतल्या आत शरद तेव्हा जाहीरपणे कुठेही काही बोलत नव्हतो. जेव्हा औरंगाबादचं अधिवेशन झालं आणि औरंगाबादच्या अधिवेशनामध्ये आता आम्ही कंपनी काढणार, शिवार कंपनी तिथे त्यांनी लॉन्च केली, त्याचे शेअर विकायला सुरुवात केली, तेव्हा माझ्या अंगावर काटे आले.
मी म्हणतो अरे बापरे, म्हणतो आता काय झालं. औरंगाबादला गेलो नाही म्हणून मला भूपेंद्रसिंगजी मान पंजाबचे आणि बिपिनभाई देसाई गुजरातचे, ते सुद्धा आता जिवंत नाही आहेत, यांचा फोन आला कि जावंदे जी आप किसान समन्वय समिति के अध्यक्ष हो और आए नहीं. शरद जोशी के विरोध में सत्याग्रह शुरू किया हूं, महाराष्ट्र में मैं किसी भी कार्यक्रम में नहीं आऊंगा, तो फिर हमको किसान समन्वय समिति का अध्यक्ष बदलना पडेगा. म्हटलं बदलून टाका, काही चिंता नाही. म्हटलं मी अनेक वर्ष राहिलेलो आहे आणि महाराष्ट्रात आम्ही अध्यक्ष दरवर्षी बदलतो, त्याच्यामुळे काही चिंता नाही. म्हटलं तिथे बिपिनभाई देसाई अध्यक्ष झाले आणि बिपिनभाई देसाई अध्यक्ष झालेत, मला त्याचा काही विरोध नाही. पण शरद जोशींनी जेव्हा कंपनी काढा आणि आता आम्ही निर्यात करू, आता सरकारला भाव मागण्याची गरज नाही भूमिका तिथून जाहीर केली, तेव्हा मग मी पहिल्यांदा जाहीरपणे शरद जोशींच्या विरोधात बोललो. महाराष्ट्र टाइम्सनी ती बातमी छापली मोठ्या प्रमाणात. मी म्हटलं की शरद जोशी आता शेतकऱ्यांचा विश्वासघात करतात. फार दुःख होतं हे सांगताना. पण नंतर असं झालं की बिपिनभाई देसाईंनी अध्यक्ष झाल्यानंतर गुजरातमध्ये बडसाडला किसान समन्वय समितीची त्यांच्या अध्यक्षतेमध्ये पहिली बैठक बोलवली आणि मलाही बोलवलं माजी अध्यक्ष म्हणून. आणि मी त्या बैठकीत पोहोचलो. मी बलसाडला पोहोचलो, शरद जोशींना आश्चर्य वाटलं की हे काय झालं, हा कसा काय आला इथे. त्यांनी बिपिनभाई देसाईंना म्हटलं ये कैसा क्या आया यहाँ पर, तो बोले मैंने उसको चिट्ठी लिखी थी माजी अध्यक्ष करके. आणि मी पोहोचलो. तिथे बैठकीत मी शरद जोशींना 2 प्रश्न विचारले. मी म्हटलं तुम्ही उन्हे सबसिडीचं एक गणित सांगता की शेतकऱ्यांना उन्हे सबसिडी आहे. मित्रांनो, हे सगळं सांगता येणार नाही पूर्ण, पण हे तुम्हाला दाखवतो मी. हा उन्हे सबसिडीचा चार्ट आहे आणि हा चेक आहे. अशा पद्धतीचं चेक शरद जोशींनी सगळ्या शेतकऱ्यांना देऊन एक कर्जमाफीचं नवीन आंदोलन उभं केलं होतं. आणि या उन्हे सबसिडीमध्ये गव्हाला 100% उन्हे, 246% उन्हे सबसिडी असा तो सगळा प्रचार करायचे. मी शरद जोशींना प्रश्न विचारला की ही उन्हे सबसिडीचा अन्याय दूर करण्याची मोडस ऑपरेंडी काय असेल, आणि जर उन्हे सबसिडीचा शून्य करायचं असेल ती सबसिडी, तर मग तेवढ्या टक्क्यांनी शेतीमालाचे हमीभाव वाढवावे लागतील. पण म्हटलं मग ते वाढवलेले हमीभाव बाजारात सरकारच्या हस्तक्षेपात मिळतील कसे. मुक्त अर्थव्यवस्थेमध्ये हमीभाव मिळत नाहीये. आणि दुसरा प्रश्न त्यांना विचारला की मला जगात एक देश असा दाखवा की जिथे सरकारचा हस्तक्षेप नाही, हे सगळे प्रश्न सुटलेले आहेत. शरद जोशींनी या प्रश्नाचे उत्तर दिले नाहीत, पण माझ्याकडे असे मोठे डोळे वटारून पाहिलं. आणि जेवण करताना मला बिपिनभाई देसाई आणि मानसाहेबांकडनं निरोप पाठवला की विजय को वो सबके सामने मेरे को सवाल नहीं पूछेगा और अखबार में वो लिखता और सवाल पूछता है वो भी उसको बंद करना पड़ेगा. मी अत्यंत नम्रपणे या दोघांनाही सांगितलं कि देखिए मेरे सवाल गलत कैसे ही अगर शरद जोशी जी ने बता दिए तो मैं माफी मांग लूंगा. तो त्यांनी मला उत्तर असं दिलं की नाही, शरद जोशी बोलते की ये बंद नहीं करेगा तो फिर अच्छा नहीं होगा. अच्छा नहीं होगा म्हणजे काय होईल, धमकी झाली की नाही. तर मी त्यांना नम्रपणे सांगितलं की जिस दिन किसानों का काम करने का तय किया था मैंने, उस दिन ये तय करके काम किया था कि इसके जो भी परिणाम होंगे वो अपन भुगत देंगे. तो मेरी तैयारी, मैंने कहा उम्र बढ़ गई है, उतनी मिलिटेंसी नहीं रही है, पर मैं घबराता नहीं हूं. आणि तिथून आमचा मित्रांनो, माझं स्पष्ट मत असं आहे की शरद जोशींनी जागतिकीकरणाला जो पाठिंबा दिला तो फक्त त्यांच्या राजकारणाच्या सोयीकरता होता. त्यांनाही माहिती होतं की ते जे करतात ते चूक करतात आहेत किंवा ते बरोबर नाही आहे, पण त्यांना सत्तेच्या वर्तुळात जाऊन त्यांना मग नंतर शरद जोशींनी स्वतंत्र भारत पक्ष मुक्त अर्थव्यवस्थेला पाठिंबा देणारा काढण्याचा प्रयत्न सुरू केला. अत्यंत नम्रपणे सांगतो की तो पक्ष सुद्धा जाहीर करण्याकरता जबाबदारी मला सांगितली की तू जाहीर कर. मी नकार दिला त्याला आणि मग त्यांनी तो जाहीर केला. ती सुद्धा फार मोठी घटना आहे, ती सुद्धा इथे सांगता येणार नाही एवढ्या वेळांमध्ये. आणि स्वतंत्र भारत पक्षाच्या माध्यमातून शरद जोशींनी निवडणुका लढल्यात. तेव्हा सुद्धा शरद जोशींनी एक घोषणा केली होती की मी 3 ठिकाणाहून उभं राहील
आणि जिथून जिथून मी उभा राहील तिथे मी प्रचाराला सुद्धा जाणार नाही, फक्त फॉर्म भरून देईल. जरा विचार करावं की 3 ठिकाणाहून का? अनेक नेते 2 ठिकाणाहून उभे झालेले आहेत, पण 3 ठिकाणाहून का? हा शरद जोशींचा एक स्वभाव गुण होता. त्यांना सगळा विक्रम करायचा होता. जसं शेतकरी संघटनेचं महिला अधिवेशन चांदवडचं यशस्वी झालं आणि तो एक विक्रम झाला की इतक्या लाखो महिला आल्यात, प्रत्येक वेळेला शरद जोशींना आपल्या नावाने एक एक रेकॉर्ड लिहून ठेवायचा होता असं मला वाटतं. आणि म्हणून त्यांनी 3 ठिकाणाहून जाहीर केलं. एक हिंगणघाट वर्धा जिल्ह्यातली, एक नांदेड जिल्ह्यातली आणि एक नाशिक जिल्ह्यातली निफाडची. पण शेवटी ते 2 ठिकाणाहूनच उभे राहू शकले. 3ऱ्या ठिकाणी माधवराव मोरेंनी त्यांना साथ दिली नाही. तोही एक वेगळा इतिहास आहे. मला स्वतः माधवराव मोरेंनी सगळे सांगितलं, पण ते आता इथे सांगत बसत नाही. आणि या 2 ठिकाणाहूनही त्यांचा पराभव झाला. हिंगणघाटमध्ये तर मी त्यांच्या विरुद्ध 11 सभा घेतल्यात. ते निवडणूक हारले. दुःख आहे मला याचं, पण मला करावं लागलं ते. मला अनेक लोक म्हणाले, अरे काही कर तू, शरद जोशी निवडून येतील. म्हटलं बघा, मला जे पटत नाही त्याचा विरोध मी करणार. ते हरलेत निवडणूक, तिथूनही हरले. लोकसभेकरता उभे झाले. त्यांची इच्छा होती वर्धेवरूनच उभं राहायची, पण मी जाहीर केलं की नाही, मी इथे शरद जोशींच्या विरुद्ध उभं राहील. ते वर्ध्याला आले नाही, नांदेडवरनं उभे झालेत आणि मग निवडणूक हारलेत. त्या निवडणुकीच्या पराभवाकरता त्यांचाच साथीदार शंकर धोंडगे हा जबाबदार आहे. आणि मी शंकर धोंडगेला सांगितलं, कारण तो परभणीवरनं उभा झाला. तो परभणीवरनं उभा झाला म्हणून शरद जोशी नांदेडला हाडले, असं माझा राजकीय अभ्यास आहे. तेही असो, पण हे सगळं कशाकरता सगळं हे? आणि मग हे काही जमलं नाही. मग शरद जोशींनी जे राजकीय निर्णय घेतलेत, ज्याला आजच्या भाषेमध्ये आपण, मला संधी साधू हा शब्द वापरणं दुःख होत आहे, पण याच्यामुळे काय झालं की हळूहळू शरद जोशींची शेतकरी संघटनेवरची ग्रीप जी आहे ती कमी कमी होत गेली. मुक्त अर्थव्यवस्था, डंकल ड्राफ्ट हे सगळं करत 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 ते अशा याच्यात आले की शेतकऱ्यांची हालत खराब होत गेली. तुम्ही पाहात 95ला विश्व व्यापार संघटनेची स्थापना झाली आणि शेतीमालाचे भाव जगात पडायला लागले. हे उणे सबसिडीचं गणित आपल्या अंगावर यायला लागलं. 97 नंतर कापूस उत्पादकांच्या आत्महत्या आंध्रमध्ये सुरू झाल्या, तेव्हा शेतकऱ्यांच्या, कारण महाराष्ट्रात कापूस एकाधिकार योजना होती आणि कृषी मूल्य आयोगाच्या हमी किमतीपेक्षा 500-600 रुपये बोनस दिला जात होता. कापूस एकाधिकार योजनेचा तोटा वाढत होता हे निश्चित, पण एकाधिकार होता 2003 सालापर्यंत. 2003 मध्ये एकाधिकार संपला, तेव्हा कुठे मग विदर्भ मराठवाड्यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरू झाल्यात कापूस उत्पादकांच्या. शरद जोशींनी नंतर या 95च्या सुमारास अटल बिहारी वाजपेयींशी दोस्ती केली. अटल बिहारी वाजपेयींनी त्यांना मंत्रिपद दिलं. कापसाची आयात देशात वाढली, पण शरद जोशी गप्प मंत्री बनून सुद्धा. 97 ते 2003 110 लक्ष कापूस गाठींची आयात झाल्या. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे अशोक ढवळे आणि यांच्या मदतीने आम्ही गोपीनाथ मुंडेंच्या घरासमोर धरणं दिलं. मी नागपूरला धरणं दिलं घरासमोर की कापसावर आयात कर लावावा. कापसावर 5% आयात कर होता, साखरेवर 60% आयात कर वाजपेयी सरकारने लावला होता. शरद जोशी गप्प. ही मुक्त अर्थव्यवस्था ही शेतकऱ्यांना मारत होती. आत्महत्या वाढत गेल्या. परवा डॉक्टर आपला स्वामीनाथन, आपला साईनाथ सरांनी सांगितलं ना, किती 3 लाखाच्या आत्महत्या झाल्या. मग कापूस उत्पादकांच्याच नाही तर मग केरळमध्ये नारळ उत्पादकांच्या, कॉफी उत्पादकांच्या, काळी मिरी उत्पादकांच्या आत्महत्या झाल्या. पंजाबमध्ये जिथे हरित क्रांती आहे, 99% जमीन इरिगेटेड आहे, तिथे शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. हा जो जागतिकीकरणाचा सगळा खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरणाचा हा जो परिणाम आहे, हा परिणाम स्पष्टपणे दिसत होता ना. पण या माणसाला, मला कळत नाही काय झालं, इतकं मोठं यश मिळालेलं होतं, या माणसाने असं का केलं. माझं दुःख असं आहे की शरद जोशींनी जी शेतकऱ्यांना जागं केलं होतं, त्या जागृतीला त्यांनी असं मारून टाकलं
की आता शेतकऱ्यांचं दुसरं आंदोलन नाही, तर आता फक्त आत्महत्यांचं आंदोलन देशात सुरू झालेलं आहे. आणि याच्यापेक्षा मोठं आंदोलन कोणीच उभं करू शकत नाही. माझ्या भावांनो बहिणींनो, मी जर असं म्हटलं की 1970 ते 80 किंवा 80 ते 90 किंवा 90 ते 2000 आजच्यापेक्षा खूप परिस्थिती चांगली होती, पण तेव्हा शेतकरी जागृती तरी होती. आता तर फार वाईट परिस्थिती आहे. मला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे अशोक ढवळे आणि त्यांच्या साथींचं खरंच आभार मानायचे आहेत की त्यांनी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याच्या पाठीवर हात ठेवला म्हणून आमच्यासारखे कार्यकर्ते जिवंत तरी राहिले. मला आठवतं की अशोक ढवळेंनी मला पंजाबच्या एका किसान सभेच्या राष्ट्रीय अधिवेशनाला बोलवलं होतं पटियालाला. तेव्हा कॉम्रेड सुरजित जीवन आणि शेतकऱ्यांचा मित्र म्हणून जेव्हा मी किसान सभेच्या मंचावरनं बोललो आणि मग खाली उतरून जेव्हा मी सुरजितांना नमस्कार करायला गेलो, तेव्हा सुरजित मला म्हणाले की जावंदिया जी दिल्ली आते हो क्या? मैंने कहा कुछ काम रहा, ऐसा कुछ कार्यक्रम रहा तो आता हूँ. तो बोले जब भी दिल्ली आओ तो मुझे मिला करो. मला तुम्ही सांगा, कॉम्रेड सुरजित, त्यांनी माझं ते भाषण ऐकल्यावर त्यांना काहीतरी त्यात वाटलं असेल ना. कॉम्रेड सुरजित सुद्धा WTOच्या बद्दलची जागृती करत होते, पण शेतकऱ्यांमध्ये विश्वास प्राप्त झालेला माणूस मोठा झाला. पण मी एक वाक्य वापरलं होतं स्वर्गीय शरद जोशींच्या बद्दल की माणसांचा प्रश्न मांडत मांडत माणूस मोठा होतो आणि माणूस मोठा झाला की प्रश्न छोटा होतो. हे दुर्दैव आहे हो शेतकरी आंदोलनाचं. मित्रांनो, आजची परिस्थिती फार भयानक आहे. हे जे जागतिकीकरण अमेरिका आणि युरोपच्या भांडणातनं सुरू झालं आणि ॲग्रीमेंट ऑन ॲग्रिकल्चर तयार झालं, त्या ॲग्रीमेंट ऑन ॲग्रिकल्चरमध्ये श्रीमंत देशांनी त्यांच्या शेतकऱ्यांच्या सबसिडी कमी कराव्यात असं लिहिलेलं आहे, पण ब्लू बॉक्स, ग्रीन बॉक्स याचा उपयोग करून त्यांच्या देशातल्या शेतकऱ्यांच्या सबसिडी कमी झालेल्या नाहीत. आणि म्हणूनच काँग्रेसनी 2004 मध्ये स्वामीनाथन आयोगाची स्थापना केली. हे स्वामीनाथन कोण? हे स्वामीनाथन ज्यांनी हरित क्रांती करता काम केलं आणि देशाच्या शेतकऱ्यांना एकरी उत्पादन वाढवावं म्हणून वकिली केली. माझ्यासारखा तर तेव्हा हरित क्रांतीचा विरोधकच होता मी एक प्रकारे, की उत्पादन वाढेल हो, पण वाढलेलं उत्पादन बाजारात भाव पाडण्याकरता उपयोगात येईल. कारण सरकारचं धोरणच असं आहे, उत्पादन वाढलं की भाव पाडण्याकरता त्याचा उपयोग करायचा. पण जेव्हा डॉक्टर स्वामीनाथनांची माझी 2005 मध्ये भेट झाली, ते वायफळला आले होते आमच्या इथे, मी कार्यक्रम घेतला होता त्यांचा, आणि 2005 पासून सतत माझा त्यांच्याशी संपर्क आहे. या माणसाने ज्यांनी उत्पादन वाढवा म्हटलं, तो माणूस देशाच्या कृषी धोरणामध्ये शिफारस करतो सरकारला की शेतीचा विकास किती उत्पादन वाढलं यांनी न मोजता शेतकऱ्यांचं उत्पन्न किती वाढलं यांनी मोजलं पाहिजे. विचार करा हो. मी डॉक्टर स्वामीनाथनला सरळ प्रश्न विचारला की तुम्ही हरित क्रांतीच्या वेळेला जे सांगत होते त्याच्यापेक्षा आता विरोधात बोलतात. त्यांनी उत्तर काय दिलं? त्यांनी उत्तर दिलं की तेव्हा भारत हा PL 480 वर अमेरिकेच्या लाल गव्हावर मिल्लोवर जगत होता, तेव्हा देशाच्या उत्पादन वाढीची गरज होती. आज मी शेतीचा विचार करायला अध्यक्ष नाही, मी शेतकऱ्यांचा विचार करायला आहे. आणि शेतकऱ्यांचा विचार करताना जर शेतकऱ्यांनी 2 क्विंटलचं 4 क्विंटल उत्पादन केलं पण त्यांना 2 क्विंटलचाही नफा झाला नाही, तर त्या उत्पादन वाढीचा त्यांना काय फायदा? विचार करावा, किती स्पष्टता आहे. मला असं वाटतं की स्वामीनाथनांनी जे हे केलं आणि त्याच्यामध्ये ते तिथे थांबले नाही, तर त्यांनी खर्चावर 50% नफा जोडून भाव द्या, कारण 15% नफा जोडला जायचा, कॉम्प्रिहेन्सिव्ह कॉस्टवर भाव द्या असं म्हटलं. त्याच्यामुळे आज स्वामीनाथन आयोगाकरता जागोजागी आंदोलनं होतात आहेत. आपणही सगळ्यांनी मिळून दिल्लीला सुद्धा आंदोलन केलेलं होतं, दिल्लीला सुद्धा मोठा मोर्चा काढलेला होता की नव्हता. किसान सभेनी हा विषय देशभरात नेला.
देशातल्या इतर सगळ्या शेतकरी संघटनांनी देशभरात नेला. पण मोदी सरकारने काय केलं? मोदी सरकार सत्तेवर येण्यापूर्वी मोदीजी म्हणायचे की हम सत्ता में आएंगे तो मर जवान मर किसान मनमोहन सिंह और किसानों को खर्चे पे 50% मुनाफा देके भाव देंगे. तो भाव दिला नाही. सत्तेत आल्यावर सुप्रीम कोर्टात ॲफिडेव्हिट केलं की हम दे नहीं सकते. मग सांगितलं की किसानों का उत्पन्न दुप्पट करेंगे, इन्कम डबल करेंगे. ती कशी करणार तेही सांगितलं नाही. मग निवडणुका जवळ आल्यात. मग सांगितलं की आम्ही 50% नफा जोडून भाव देतच आहोत. ते दिला A2FL वर. माजी कृषी मूल्य आयोगाचे अशोक गुलाटी तर स्पष्टपणे सांगतात की हे तर आम्ही काँग्रेसच्या सरकारच्या काळातच देत होतो. मित्रांनो, विषय खूप मोठा आहे, पण मी आता याला एकदम छोटा करतो. मनमोहन सिंगजी 2006 मध्ये माझ्या गावात आले होते पी साईनाथच्या शिफारशीवरनं. माझी काही मनमोहन सिंगांची ओळख नाही, काही नाही. पी साईनाथांनी मनमोहन सिंगांना सांगितलं की तुम्ही विदर्भात जा आणि 2 ठिकाणी जा. एक यवतमाळ जिल्ह्यात जा, किशोर तिवारीच्या आदिवासी भागामध्ये, आणि विजय जावंदियाच्या वायफळ या गावात जा आणि त्या गावातल्या शेतकऱ्यांसोबत बसा आणि त्यांच्या पोटात काय आहे हे ऐका. मनमोहन सिंगांना काही माहीत नव्हतं असं नाही आहे. मनमोहन सिंगांचं मोठेपण असं की काँग्रेसच्या नेत्यांचा सगळा विरोध बाजूला ठेवून मनमोहन सिंगजी वायफळला आले. मित्रांनो, मी मनमोहन सिंगांच्या समोर सगळं स्पष्टपणे बोललो, काही हातचं राखून बोललो नाही. आणि मनमोहन सिंगांनी वायफळला माझ्या एकेका प्रश्नाचं उत्तर दिलं. शरद जोशी जागतिकीकरण करत करत मनमोहन सिंगांचीच दोस्ती करण्याचा प्रयत्न करत होते ते अर्थमंत्री असताना. पण हेच मनमोहन सिंगजी ज्यांना फ्री मार्केटचा दूत मानल्या जातात, जागतिक अर्थशास्त्री मानल्या जातात, त्या मनमोहन सिंगांनी वायफळला मला असं म्हटलं की जावंदिया जी WTO में रहना है पर कपास पर इंपोर्ट ड्यूटी हम लगा सकते हैं और हम इंपोर्ट ड्यूटी बढ़ाएंगे जब जरूरत होगी तो. जस्ट इमॅजिन. म्हणजे सरकारचा हस्तक्षेप मनमोहन सिंग मान्य करतात आणि शरद जोशी म्हणतात जागतिकीकरणा पाठिंबा देतात की सरकार क्या समस्या सुलझाए. सरकार ही समस्या आहे. किती दिशाभूल करणार शेतकऱ्यांची हो. एकाधिकार योजना तोडायला लावली. मी अत्यंत नम्रपणे इथे नमूद करून ठेवतो माझ्या अभ्यासक मुला मुलींनो की एकाधिकार होता महाराष्ट्रात म्हणून शेतकरी संघटना वाढली. हे माझं म्हणणं आपण अभ्यासून घ्या. एकाधिकार तुटला आणि शेतकरी संघटनेचा राज सुरू झाला असं माझं मत आहे. कारण जे डॉक्टर बोकरेंनी मला शिकवलं होतं की एकाधिकार आहे म्हणून सरकारच्या विरुद्ध शेतकऱ्यांना संघटित करणं सोपं आहे. मनमोहन सिंगांना आम्ही कृषी मूल्य आयोगाच्या काम करण्याच्या पद्धतीमधला बदलची मागणी केली. जी शेतकरी संघटनेची सुद्धा मागणी होती, जी ज्योतिबा फुल्यांच्या शेतकऱ्यांच्या आसूडमधली मागणी आहे. शेतकऱ्यांच्या आसूडच्या प्रकरण 3ऱ्यातलं पहिलं वाक्य आहे की गोरा इंग्रज यांनी सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार वाढवून शेतकऱ्यांवर नाना प्रकारचे कर लावून शेतकऱ्यांना कर्जबाजारी केलेले आहे. मी मनमोहन सिंगांना वायफळला म्हटलं की जेव्हा 6व्या वेतन आयोगाचं कमीत कमी वेतन हे आमच्या गावाच्या भावा बहिणींचं असलं पाहिजे आणि ते वेतन हिशेबात घेऊन शेतीमालाचे हमीभाव ठरवले गेले पाहिजेत आणि ते हमीभाव बाजारात मिळणार नाही त्याच्याकरता सरकारचा हस्तक्षेप पाहिजे, इंटरव्हेन्शन पाहिजे. त्याच्यावर मनमोहन सिंगांनी दिलेलं उत्तर असं आहे की मी दिल्लीला जाऊन कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्षांशी बोलतो. मित्रांनो, मनमोहन सिंगांनी 3 महत्त्वाचे निर्णय WTOच्या आणि नवीन आर्थिक धोरणाचा जो वाईट परिणाम ग्रामीण अर्थव्यवस्था त्याच्याकरता घेतला होता. एक होता तेव्हा डाव्या पक्षाचा दबाव होता काँग्रेसवर. एक होता रोजगार गॅरंटी योजना अखिल भारतीय केली, त्याच्याकरता 40,000 कोटीची व्यवस्था पहिल्या बजेटमध्ये करण्यात आली होती. दुसरा निर्णय होता 70,000 कोटीची देशातल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी. त्याच्यावर विदर्भ मराठवाड्यातल्या कुरोबो शेतकऱ्यांवर अन्याय झाला होता. तो आम्ही मणिशंकर अय्यरांकडे मांडला होता. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बदल झाला होता. 5 एकराच्या शेतकऱ्याचं पूर्ण कर्ज माफ होणार होतं आणि 5 एकराच्या आतल्या शेतकऱ्याचं पूर्ण कर्ज माफ होणार होतं आणि 5 एकराच्या वरचं 25%च माफ होणार होतं. विचार करा, विदर्भाच्या 10 एकराच्या शेतकऱ्याचं 20,000चं कर्ज ते 25% म्हणजे 5,000च माफ झालं असतं. आम्ही 50,000ची मागणी केली, पण शरद पवार आणि चिदंबरम साहेबांनी 20,000 मान्य केले आणि त्यात बदल झाला की 20,000 किंवा 25% आणि म्हणून 20,000ची कर्जमाफी मिळाली. हे सगळे बदल झाले ना. आणि सगळ्यात महत्त्वाचा बदल झाला होता
मनमोहन सिंगांनी पहिल्यांदा 28 ते 50% शेतीमालाचे हमीभाव 2008 साली वाढवले. कापसाचा हमीभाव 2000चा 3000 केला. म्हणजे सरकारचा हस्तक्षेप मनमोहन सिंगांनी शेतकरी हिताचा केला आणि शरद जोशी जागतिकीकरणाला पाठिंबा देता देता शेतकऱ्यांना केवढा विरोधाभास आहे. पण हेच शरद जोशी अटल बिहारी वाजपेयींचे जेव्हा सल्लागार झाले तेव्हा याच शरद जोशींनी अटल बिहारी वाजपेयींना मार्शल प्लॅनचा सल्ला दिला असं आता त्यांचे समर्थक सांगतात आहे. मार्शल प्लॅन काय आहे हो? मार्शल प्लॅन हा दुसऱ्या महायुद्धानंतर युरोप जो उद्ध्वस्त झाला होता त्याला उभा करण्याकरता अमेरिकेने जो पैसा पंप केला युरोपमध्ये तो मार्शल प्लॅन. म्हणजे पैसा पंप करणं म्हणजे सरकारी हस्तक्षेप नाही का? मग शेतकऱ्यांकरता मार्शल प्लॅन लागू करा, ग्रामीण भागामध्ये पैसा द्या, असंच झालं की नाही? पण मित्रांनो, या 25 वर्षाच्या या 30 वर्षाच्या जागतिकीकरणामध्ये झालं काय? झालं एकच की शेतकरी संघटना म्हणायची की इंडिया आणि भारत हे 2 देश आहेत आणि ओल्गा टेलिस या ब्लीचच्या पत्रकार बाईंनी ब्लीजमध्ये हेडलाईन दिली होती शेतकरी संघटनेच्या आंदोलनाची की भारत डिक्लेअर्स वॉर अगेन्स्ट इंडिया. त्याची भूमिका होती. दुर्दैवाने या 30 वर्षामध्ये इंडियाचा सुपर इंडिया झाला दोस्तो आणि भारताचा इथिओपिया, सोमालिया, आफ्रिकेचा भूकमरी देश झाला की आज या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आमच्या शहरातल्या मजुरांनी रस्त्यात पायी चालून, आमच्या माय बहिणींनी रस्त्यात बाळंतीण होऊन, काही लोक रस्त्यात मेलेत. त्यांनी दाखवून दिलं की आज भारत हा सुपर इंडियाचा गुलाम आहे. माझ्या मित्रांनो, हा जो सगळा इतिहास आहे, सगळा इतिहास समजून आपल्याला नवीन आंदोलन उभं करण्याची गरज आहे. मित्रांनो, माझं तर स्पष्ट असं मत आहे की भारत सरकारने नवीन आर्थिक धोरणाला पाठिंबा देऊन मनमोहन सिंग नरसिंहरावच्या जमान्यात काय निर्णय घेतला? रुपयाचं अवमूल्यन केलं. रुपयाचं अवमूल्यन केल्यामुळे जीवन जगण्याकरता जास्त पैशाची गरज आहे हे वस्तुस्थिती समोर आली आणि ही गरज सरकारने मान्य केली. त्याच्याकरता 5वं वेतन आयोग, 6वं वेतन आयोग, 7वं वेतन आयोग लावलं. माझा वेतन आयोगाला विरोध नाही. पण या धोरणांमुळे औद्योगिकरणाला फार मोठी चालना मिळाली. उद्योगपती आणखीन मोठे उद्योगपती झालेत. अंबानी, अडाणी याच 30 वर्षामध्ये एवढे का वाढले हो? शहरी संपत्तीच्या किमती या 30 वर्षात एवढ्या का वाढल्या हो? मित्रांनो, ज्या ठिकाणाहून मी आज हे बोलतोय, हा प्लॉट नागपूरचा मी 1972 साली विकत घेतला होता ₹1.5 स्क्वेअर फुटाने. तेव्हा माझ्या गावातली 3 एकर 4 एकर जमीन विकून मी हा प्लॉट विकत घेऊ शकत होतो. आज मित्रांनो, मला सांगायला काही संकोच नाही की मी माझ्या वायफळ गावाची 30 एकर जमीन जरी विकली तर हा 3000 स्क्वेअर फूटचा प्लॉट माझ्या राहण्याचा मी विकत घेऊ शकत नाही. मला या प्रश्नाचं उत्तर हवं आहे हो की मी काय मेहनत केली की ज्याच्यामुळे या प्लॉटची किंमत वाढली आणि माझ्या एका दाण्याची 1000 दाणे करणाऱ्या शेतीची किंमत नाही वाढली. माझ्या शेतमजूर भावा बहिणीची किंमत नाही वाढली. आज मास्तराच्या नोकरीकरता आम्ही 25 लाख रुपये लाच द्यायला तयार आहोत. कारण काय आहे? कारण 72 मध्ये ज्या मास्तराला 100 रुपये महिना पगार होता त्याचा आता कमीत कमी पगार 20, 22, 25 हजार झालेला आहे. रिटायर झाल्यानंतर 40-50 हजाराची पेन्शन आहे. परवा मला एक माणूस भेटले ॲग्रिकल्चरमधून रिटायर झालेले. ते म्हणाले की मी 170 रुपयाला नोकरीला लागलो होतो, आज माझी 70,000 रुपये पेन्शन आहे. त्यांचं वय आहे 75 वर्ष. माझ्या भावांनो, बहिणींनो, की आपल्याला या सगळ्याचा विचार करावा लागेल. मला अर्थशास्त्र समजत नाही, पण हा शेवटी सगळा प्रकार हा पैशाच्या धोरणाचा आहे, मॉनेटरी पॉलिसीचा आहे, फिस्कल पॉलिसीचा आहे आणि ग्रामीण भारतामध्ये पैशाचा प्रभाव वाढत नाही आहे. उत्पादन वाढतं आहे पण उत्पन्न वाढत नाही, जे स्वामीनाथनांनी म्हटलेलं आहे. आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तर आता जगात आणखीन भाव पडलेले आहेत. आपण जागतिक बाजारात आता असं म्हणू शकत नाही की आमच्या शेतीमालाचा हमी भाव कमी आहे. नितीन गडकरी स्वतः असं म्हणाले की भारत सरकारने जाहीर केलेले हमी भाव हे जगाच्या बाजारात, बिलकुल बरोबर आहे. पण मग जगाच्या बाजारातल्या शेतकऱ्याला जी सबसिडी आहे तशी सबसिडी आमच्या शेतकऱ्याला का देत नाही? आमच्या शेतमजुराला का देत नाही?
मित्रांनो, मी तुम्हाला एकच गोष्ट सांगतो आणि थांबणार आहे. तुम्हाला काही प्रश्न विचारावं की अमेरिकेचा राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आज WTOला लाथा मारतात आहेत. ते WHO मध्ये बाहेर निघालेत. ते WTO मधनं केव्हा बाहेर पडतील सांगता येत नाही. त्यांनी गेल्या 3 वर्षापासून चीनशी व्यापार युद्ध सुरू केलेलं आहे. पण अमेरिकेच्या शेतकऱ्याला $12 बिलियन, $16 बिलियन आणि यावर्षी $19 बिलियन अतिरिक्त सबसिडी दिलेली आहे. मित्रांनो, या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपल्या देशातल्या माणसाला माणसासारखा जगण्याचा अधिकार देणारी राजकीय, आर्थिक, सामाजिक व्यवस्था निर्माण करणारं राजकारण तुमच्या पिढीमधनं तयार व्हावं आणि किसान सभेच्या या सगळ्या माध्यमातनं, या सगळ्या प्रशिक्षणातनं अशी पिढी तयार होऊन एक खऱ्या अर्थानं नवीन राजकारण, अर्थकारण या देशामध्ये तयार व्हावं, एवढीच प्रार्थना मी या सगळ्या माझ्या मांडणीमधनं करतो. माझ्याकडनं काही चूक झाली असेल तर आपण क्षमा करावी. नमस्कार, धन्यवाद. जय जवान, जय किसान, लाल सलाम. कोणाला काही प्रश्न विचारायचे तर विचारू शकता. काही प्रश्न आहेत का डॉक्टर साहेब? नवलेजी? नवलेजी? डॉक्टर अशोकराव?
हॅलो, मला फक्त एक मिनटं कोणीतरी असा मेसेज द्या की माझा आवाज येतोय का. तर अजित नवले, माझा आवाज येतोय का. हॅलो हॅलो. हां, मला अशोक ढवळेंनी विनंती केली की मी मोदी सरकारच्या धोरणाबद्दल काही बोलावं. मी मगाशी जसा उल्लेख केला होता की मोदीजी जे सत्तेवर आले त्यांनी शेतकऱ्यांना मनमोहन सिंगांचं धोरण, त्याच्यामुळे आत्महत्या, आणि आम्ही आल्यावर शेतकऱ्यांना 50% नफा जोडून भाव देऊ, आणि असे भाव मिळाल्यानंतर मग कोण आत्महत्या करणार असं शेतकऱ्यांकडून ते वधून घ्यायचे. मग शेतकरी नाही नाही म्हणायचे. पण ते काहीच केलं नाही त्यांनी. प्रत्येक वेळेला आपली गोल्ड पोस्ट बदलत गेले. आता A2FL वर 50% भाव देतात म्हणतात ते, पण ते सुद्धा बाजारात मिळत नाही आहेत. आज कापसाचा हमीभाव 5,450 रुपये आहे आणि पुढच्या वर्षीकरता 5,800 रुपये जाहीर केलेला आहे. पण हा बाजारात मिळत नाही आहे ना. तुरीला हमीभाव मिळत नाही, सोयाबीनला हमीभाव मिळत नाही, सरकारची खरेदी नाही आहे. जगात युरियाचे भाव कमी झाले, पण इथे युरियाचा भाव कमी नाही गेला. नीम कोटेड युरियाचे ढोल वाजवले हे 6 वर्ष. मोदीजींनी असं म्हटलं होतं की काँग्रेस को 60 साल दिए, मुझे 60 महीने दो. आता 72 महिने झाले. या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर झालेलं पॅकेज तुम्ही पहा. ते पॅकेज निवडणूक जिंकण्याचं पॅकेज आहे, कोरोनाचं फाईट करण्याचं पॅकेज नाही आहे. मागची निवडणूक जिंकण्याकरता त्यांनी काय काय केलं होतं. पेट्रोलवर किती कर वाढवला, 11 लाख 12 लाख कोटी रुपये गोळा केले म्हणतात, आणि मग हेच गरिबांना वाटले. आता मोदी की लावतो कारण गरिबांकरता, शिक्षण देण्याकरता, स्वास्थ्याकरता वगैरे वगैरे. मग हे काँग्रेसच्या वेळेला बरोबर नव्हतं का. मग तेव्हा हे आंदोलनं करत होते पेट्रोल डिझेलचे भाव वाढी करता. आणि काय दिलं, संडास दिला, उज्ज्वला दिली, पण रोजगार गॅरंटीमधली मजुरी वाढवली का. 6 वर्ष आत्ता वाढवली. किती वाढवली, 20 रुपये. 182 रुपयाचे 202 रुपये केले. निर्मला सीतारामनजी म्हणतात की या 20 रुपये वाढीमुळे प्रत्येकाला 2,000 रुपये जास्त मिळतील. 2,000 जेव्हा 100 दिवसाचा रोजगार मिळेल तेव्हा. मनरेगाचा ॲव्हरेज आहे की 48 दिवस 50 दिवसाचे रोजगार मिळत नाही. मोदीजी गुजरातचे मुख्यमंत्री होते हे आपण विसरू नका. शेतमजुराची मजुरी ठरवण्याचा अधिकार राज्य सरकारचा आहे घटनेप्रमाणे. गुजरातमध्ये 14 वर्षात मोदीजींनी गुजरातच्या शेतमजुरांची मजुरी किती वाढवली. कधी प्रश्न विचारणार की नाही विचारणार आपण ताकदीने त्यांना. आज संकरित कापूस बियाणं गुजरातमध्ये पैदा होऊ शकतं, पण महाराष्ट्रात होऊ शकत नाही, कारण महाराष्ट्रातली मजुरी ही गुजरातपेक्षा जास्त आहे. असं मी 56 इंचांची माझी छाती दाखवून मोदीजींच्या 56 इंचीला आव्हान देतो. ते बरोबर आहे की नाही सांगा मला तुम्ही. आज गुजरातमध्ये का संकरित बियाणे पैदा होऊ शकतं. मित्रांनो, मोदीजींनी सतत 6 वर्ष ग्रामीण अर्थव्यवस्थेची एक प्रकारे विश्वासघातच केलेला आहे. आणि मी गुजरातचा शेतकरी सुद्धा म्हणतोय, मी गुजरातमध्ये मोदीजी प्रधानमंत्री झाल्यानंतर एका वर्षभरात गेलो होतो आणि गुजरातच्या शेतकऱ्यांना प्रश्न विचारला. ते बोले क्या जावंदे जी हमारी हालत बहुत खराब है, हमारे बारे में पूरे देश में प्रचार होता है कि गुजरात के किसानों को 24 घंटे बिजली मिलती है, हमको 8 घंटे भी बिजली नहीं मिलती है. मी त्यांना प्रश्न विचारला की मग तुम्ही 14 वर्ष मोदींना सहन कसं केलं. ते बोले क्या करना, बोले अंबानी अडानी का पैसा, NRI का पैसा और दादागिरी, हम कुछ नहीं कर पाते थे. म्हणून मी तेव्हाच मोदीजींना पत्र टाकलेलं आहे. ते तुम्हाला कोणाला पाहिजे असेल तर मी पाठवू शकतो की मोदीजी वेश बदलवून तुम्ही आमच्यासोबत गुजरातमध्ये या आणि गुजरातला खेडूत शेतकरी तुमच्याबद्दल काय बोलतो हे ऐका. मित्रांनो, या वर्षी सुद्धा तुम्ही पहा या सगळ्या पॅकेजमध्ये
शेतकऱ्यांकरता काहीही नाही, शेतकऱ्यांकरता काहीही नाही, शेतीच्या भावाच्या बद्दल काहीही नाही. आज जगाच्या बाजारात शेतीमालाला भाव नाही हे नितीन गडकरी सुद्धा मान्य करतात आहेत. पण मग जगाच्या बाजारात भाव नाही, पण मोदी सरकारने आता 3 गोष्टी पुन्हा केलेल्या आहेत. एक नवीन गोल पोस्ट, बाजार समितीचा कायदा रद्द केला, जीवनावश्यक वस्तूचा कायदा रद्द केला, वन नेशन वन मार्केट, कोणत्याही ठिकाणी जाऊन शेतकरी आपला माल विकू शकणार आहेत. मला तुम्ही सांगा हो की यांनी शेतकऱ्यांच्या शेतीमालाचा भावाचा प्रश्न सुटणार आहे का हो? मी अशोक गुलाटींना प्रश्न विचारला कि अशोक गुलाटी जी, दुनिया में रुई का दाम क्या है? अमेरिका में 70 सेंट 1 पाउंड रुई का दाम है, 24 रुपए 25 रुपए किलो का दाम कितना होता है? 4,500 रुपए क्विंटल भी दाम नहीं मिल सकते हैं. आप ये कानून रद्द भी कर दोगे तो कपास को 5,800 रुपए तो भी दाम बाजार में व्यापारी दे सकेगा क्या? ये म्हणता जावंदिया जी, इसलिए मैं कहता हूं कि प्रधानमंत्री किसान सम्मान निधि में रक्कम बढ़ानी चाहिए. म्हणजे काय झालं? शेतकऱ्यांना सबसिडी वाढवा हाच विचार आला की नाही आला? आपले रिझर्व्ह बँकेचे माजी अध्यक्ष ते सुद्धा म्हणतात की शेतकऱ्यांचं अनुदान वाढवा. आणि मित्रांनो, तेलंगणामध्ये तेलगू रयत बंधू योजनेमध्ये खरीपाला 5,000 रुपये आणि रब्बीला 5,000 रुपये एकरी देण्याची व्यवस्था आहे. मोदींपेक्षा मग ते जास्त चांगलं करतात ना. मोदींचा 6,000 रुपये किसान सन्मान निधी वर्षभराचा, 500 रुपये महिना, आणि तिथे 5,000 रुपये एकरी खरीपाला आणि 5,000 रुपये एकरी रब्बीला. नरेंद्र मोदींचं सरकार शेतकऱ्यांकरता घोषणा खूप मोठ्या मोठ्या करतं. सर्वसामान्य लोकांचा विचार असा होतो की वाह, मोदी किसानों के लिए कितना कुछ कर रहे हैं, पण शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडत नाही. नरेंद्र मोदींच्या या 6 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये शेतकऱ्यांचं उत्पन्न तर वाढलं नाही, ते कमी झालेलं आहे. कर्जबाजारीपणा वाढलेला आहे. हे उद्धव ठाकरे सरकारने सुद्धा कर्जमाफीची दुसऱ्यांदा घोषणा करून देवेंद्र फडणवीस त्यांच्यासोबत पुरावा दिलेला आहे. पण नरेंद्र मोदींनी एक हुशारी केली ते लक्षात घ्या. मनमोहन सिंगांनी कर्जमाफी केली ती पूर्ण. मोदीजींनी कर्जमाफीचा मुद्दा उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत राज्य सरकारकडे ढकलला आणि राज्य सरकारकडे ढकलून आपली जबाबदारी ते मुक्त झालेले आहे. कर्जमाफीची जबाबदारी ही केंद्र सरकारची आहे. स्वामीनाथन आयोगानं एक आणखीन रिकमेंड केलेलं आहे की घटनेप्रमाणे शेती जरी राज्याचा विषय असला तरी शेती संदर्भातले सगळे महत्त्वाचे निर्णय हे केंद्र सरकारच्या अधिकारात आहेत आणि म्हणून शेती हा मोदीजी जे चांगलं घडतं त्याचं श्रेय स्वतः घेण्याचा प्रयत्न करतात आणि जे चांगलं होत नाही ते राज्य सरकारकडे ढकलून मोकळं होण्याचा प्रयत्न करतात. मला असं वाटतंय की जर मोदी सरकार बाजार समितीचा कायदा रद्द करून शेतकऱ्यांचं भलं होतं असं म्हणत असेल, जीवनावश्यक वस्तूचा कायदा रद्द करून शेतकऱ्यांचं भलं होतं असं म्हणत असेल, तर मग मोदी सरकार असं जाहीर का करत नाही की या देशामध्ये कोणताही शेतमाल हा हमी किमतीच्या कमी किमतीत आयात होणार नाही. खाद्यतेल आज आम्ही आमचं जवळपास 70% खाद्यतेल आम्ही आयात करतोय. हे नितीन गडकरी वारंवार सांगतात आहेत ना. पण आयात केलेलं पाम तेल हे शेंगदाण्याच्या तेलामध्ये, सरसूच्या तेलामध्ये, नारळाच्या तेलामध्ये भेसळ करून विकलं जातं. नितीन गडकरी साहेब, तुम्ही पाम तेल करा ना. तुम्ही आम्ही कोणी पाम तेल विकत घ्यायला जातं का हो बाजारात? मोदी सरकारने युरियावरची सबसिडी कमी केली या 6 वर्षामध्ये, हे कोणाच्याच लक्षात येत नाही. जगात युरियाचे भाव कमी झालेले आहेत. $150 क्रूड ऑइल झालं होतं तेव्हा मनमोहन सिंग सरकार 1,100 रुपयाला 50 किलो युरिया इम्पोर्ट करायचं आणि 300 रुपयाला द्यायचं. आज जगाच्या बाजारात 50 किलो युरियाचे भाव 500-600 रुपये आहे. मोदी सरकार 300 रुपयालाच देत आहे. सबसिडी कमी केली की नाही केली? सिराज हुसेन हे आपल्या कृषी मंत्रालयाचे सचिव होते, मुख्य सचिव होते. त्यांना मी दिल्लीला भेटलो होतो. त्यांना म्हटलं, सिराज जी पैसा कहाँ जाएगा, किसानों के लिए काम आएगा क्या? ते म्हणे स्मार्ट सिटी मध्ये जाणार आहे. नरेंद्र मोदी सरकार
हे शेतकरी विरोधी आहे. नरेंद्र मोदीजी गुजरातचे मुख्यमंत्री हेही शेतकरी विरोधी होते. तो मुख्यमंत्री शेतकरी हिताचा कसा होणार? मी तुम्हाला इथे पुन्हा आपण RSSच्या गोष्टी करतो. भारतीय किसान संघ RSSचा आहे. भारतीय किसान संघाचं गुजरातला सौराष्ट्रमध्ये अधिवेशन झालं होतं. त्या अधिवेशनाकरता जी पिशवी छापल्या गेली होती, त्या पिशवीवरचा जो डाटा होता, तो डाटा मोदींनी कधीही मान्य केला नाही. भारतीय किसान संघाचे गुजरातचे लोक सांगतात हमको दबा के रखा था. असा हा प्रधानमंत्री आहे. या प्रधानमंत्र्यांकडनं शेतकऱ्यांचं हित कसं होईल हा खरा प्रश्न आहे. आणि त्याच्याकरता केवढी मोठी ताकद लागेल, कारण की मोदीजी हे फार चांगले सेल्समन आहेत. मी एक शेवटचं वाक्य मोदीजींच्या बद्दल वापरतो आणि थांबतो, कारण आपली लढाई फार कठीण आहे. गणपती दूध प्यायला हे टीव्हीवरून दाखवलं होतं की नाही? आपले मुख्यमंत्री मनोहर जोशीजी दूध पाजायला गेले होते ना. ते जे तंत्रज्ञान आहे टीव्हीच्या माध्यमातून जाहिराती करणारं, त्याच्यामुळे एक प्रकारचा मॅनिया क्रिएट करायचा, नरेंद्र मोदी त्याच तंत्रज्ञानाचे प्रॉडक्ट आहेत. तेच तंत्रज्ञान वापरून नरेंद्र मोदी एक लार्जर नेता झालेले आहेत. नरेंद्र मोदी साहेबांना विरोध करण्याकरता आम्हाला फार मोठी ताकद उभी करावी लागणार आहे. आणि फक्त नरेंद्र मोदी साहेब जो शेतकरी विरोधी आहे आणि जो उद्योगपतींच्या हातचं बाहुल आहे, त्याचा विरोध करण्याकरता आम्हाला उभं राहावं लागणार आहे. शेतकऱ्यांची सर्वसामान्य श्रमशक्तीची एकजूट करून आपल्याला ही लढाई लढावी लागणार आहे, याच्याबद्दल दुमत नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की या 6 वर्षामध्ये आपण आणखीन मागे गेलेलो आहोत. नुसत्या घोषणा मोठ्या मोठ्या झालेल्या आहेत, पण शेतकऱ्यांच्या पदरात काही पडत नाही आहे. आणि पुढचा काळ तर फार कठीण आहे. मी पुन्हा एकदा इथे ऊसाचा उल्लेख करतो, आता पुन्हा बोलायला लागलो म्हणून, की ऊसावर आजही 60% साखर निर्यातीला सबसिडी आहे. साखरेचा गोडाऊनमध्ये स्टॉक करण्याकरता बिनव्याजी कर्ज आहे. साखरेच्या स्टॉकला कधी होर्डिंग म्हटलं जात नाही, साठेबाजी म्हटलं जात नाही. ही शरद पवारांची देण नाही, तर उत्तर प्रदेशमधल्या मेरठ कमिशनरीमधल्या ऊस उत्पादकांचा हा दबाव आहे. तिथल्या खाजगी कारखान्याचा दबाव आहे. ऊस उत्पादकांकरता नेहमी जी दिल्ली सरकारची 2 धोरणं राहिलेली आहेत, राज्य सरकारला एक मदत करणारी, त्याच्या पाठीमागचं कारण आहे. या सगळ्याचा अभ्यास करून अभ्यास ND पाटलांनी काय लिहिलेलं आहे, CPMच्या आमच्या सुरजीत सिंगांनी काय म्हटलेलं आहे, सगळे देशाचे अर्थतज्ञ काय म्हणतात आहेत, आणि शेतकऱ्यांची वास्तविकता काय आहे, या सगळ्याचा अभ्यास करून शेतकऱ्यांच्या हिताचं राजकारण, अर्थकारण, समाजकारण करण्याची जबाबदारी नवीन पिढीची आहे. याकरता आजच्या या प्रबोधनाचा फायदा व्हावा, एवढीच माझी एक विनंती आहे. आपण माझ्याशी केव्हाही संपर्क करू शकता आणि विचारविनिमयाने मी सुद्धा काही शिकू शकेन. आणि म्हणून पुन्हा हे वाढवलेलं भाषण इथे थांबवतो. नमस्कार, धन्यवाद.